नमस्कार. मी आहे कोमल आणि आज एक नवीन विषयाबरोबर तुमच्या भेटीस आलेले आहे. ते म्हणजे गॅस. रेग्युलर लाईफमध्ये आपल्याला गॅस होतो. ही नॅचरल प्रोसेस आहे. हसण्यासारखं काही नाही. परंतु हे जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला वाटतं अरे गॅसेस झालेच, त्याला हसत जरी असले तरीही हसण्यासारखी नाहीये. हे मर्म जाणून घेतलं तर बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. कसं असतं, जेव्हा एज फॅक्टर येतो किंवा त्यानंतर आपलं एज होतं त्यानंतर ह्या प्रॉब्लेम्स सुरू होतात आणि त्या व्यक्तीला माहिती आहे की हे प्रॉब्लेम केवढे सिव्हिअर केसमध्ये जाऊ शकतात. त्यामुळं आजचा विषय आहे गॅस. पोटामध्ये गॅस का बनतात? चला तर मग व्हिडिओ चालू करण्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण यासारखे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. वेळ न वाया घालवता आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. गॅस का बनतात? हे बघा, आपण जेवण घेतो. जेवण जेवताना आपण जेवण खातो, त्याच्यामध्ये लाळ असते. लाळेमध्ये ते सलाव्यामध्ये ते मिक्स होतं, त्यानंतर आपल्या स्टमकमध्ये जातं. आता स्टमकमध्ये एक हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं आणि त्यामध्ये पाचक रस असतं. तर हे पाचक रस किंवा हायड्रोक्लोरिक ॲसिड ह्याचं काम काय असतं की जे मील आहे, जे जेवण आहे, जे जेवणाचा तुकडा पोटामध्ये गेलेला आहे, तो आपण जे जेवण घेतो तो आपल्या सलाव्यामध्ये मिक्स होतं आणि ते आपल्या स्टमकमध्ये जातं. स्टमकमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं किंवा मध्ये पचण्याचं काम त्यांचं असतं. परंतु आपण जर त्यावर पाणी पिलं तर तो पाचक रस निघून जातो, बरोबर? तर त्यासाठी पाचक खूप महत्त्वाचा आहे. त्या कंडिशनमध्ये आपण मील जातो, ते स्टमकमध्ये जातं, ते तिथे व्यवस्थित पचन होत नाही. ते पचन नाही झाल्यानंतर ते पुढे बारीक छोट्या आतड्यामध्ये कोलनमध्ये ते जातं. आता कोलनमध्ये बॅक्टेरिया असतात, बरोबर? मग त्यामुळे तिथे ते पचन झालेलं नाही ते अन्न आणि तिथे असणारे एन्झाईम्स. आता महत्त्वाचा अजून एक त्यामध्ये पॉईंट आहे की एन्झाईम्स इंटेस्टाईनमध्ये एन्झाईम्स असणं खूप महत्त्वाचं आहे. तरी काही कारणास्तव जर एन्झाईम्स तिथे अवेलेबल नसतील किंवा त्यांची कमी क्वांटिटी तिथे असेल तर पुढे हे प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला चालू होतात. म्हणजेच काय की मील तिथे जातं, एन्झाईम्स त्याला ब्रेकडाऊन करतात. त्याचं ज्या मिलचं आहे ते ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्याचं रूपांतर ते सिंपल शुगरमध्ये होतं. सिंपल शुगर जेव्हा ती इंटेस्टाईनमध्ये जाते त्यावेळी ते ॲब्झॉर्ब केलं जातं आणि त्यामध्ये ॲक्टिव्ह कन्स्टिट्युएंट किंवा हे डिवायडेशन ब्लड हे जे असतं ते तिथं झालं जातं, तिथं होतं आणि त्यानंतर जो वेस्ट प्रोडक्ट आहे तो पुढे ढकलला जातो. आता सर्वात महत्त्वाचं एन्झाईम्स हा खूप मोठा रोल प्ले करतं. आता इथे काही कारणास्तव जण झालं नाही, पचन झालं नाही तर ते स्टमकमध्ये असेल तर ढेकर रूपाने ते निघून जातं. परंतु तिथून खाली गेलं तर लॅट्रिन रूपानं म्हणजे गॅस थ्रू ते निघून जाण्याचा प्रयत्न करतं. मग त्यामध्ये कधी कधी त्याचं जे प्रेशर क्रिएट होतं त्यामुळे आपल्याला पेन होतात, दुखणं, सुजणं, पोट गच्च आहे असं दिसणं किंवा पोट फुगलंय असं वाटणं, ह्या गोष्टी तेव्हा क्रिएट होतात आणि त्याच्यामुळे अँझायटी किंवा चिडचिड, आपल्याला ढेकर येणं, त्रास होणं, जळजळ होणं ह्या गोष्टी आपल्याला होतात. गॅसेस बनतात त्याला काही टाईप्स पण आहेत. जर तुम्ही काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे गॅस बनतो, जसं की राजमा, हरभरा ह्या गोष्टी जर तुम्ही खाल्ल्यात तर त्याच्यामुळे गॅस बनणारच आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होणार हे कन्फर्म आहे. जर फूडमध्ये म्हटला तर राजम्यामुळे आपल्याला त्रास होतो, हरभऱ्यामुळे त्रास होतो, त्याबरोबर बीन्समुळे काही लोकांना त्रास होतो. उडीद डाळ, काही डाळी असतात की ज्याच्यामुळे ढेकर येणं, तूर डाळ ह्याच्यामुळे त्रास होणं, पित्त होणं किंवा पोटगच्च होणं, दुखणं ह्या गोष्टी तिथे होतात. काही फ्रूटही, काही लोकांना फ्रूट खाल्लं तरी त्रास होतो. त्यामुळे फ्रुटेज शुगर असते, त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावर होतो आणि काही लोकांना याचा त्रास होतो, काही लोकांना नाही होत. असं नाही की सगळ्या लोकांना फ्रूटमुळे त्रास होतो. काही लोकांना होतो, काही लोकांना नाही होत. त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स पण आहेत. काही व्हेजिटेबल्स असे असतात की मुळा, ज्याच्यामुळे ढेकर होतो, त्रास होतो किंवा कॅबेज, गार्लिक, ओनियन ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळेही ढेकर येण्याचे चान्स, दुखण्याचे चान्स, स्वेलिंग होण्याचे चान्सेस काही लोकांमध्ये आढळतात. आता ह्या गोष्टी त्या व्यक्तीच्या फॅक्टरवर अफेक्ट करतात. त्याची हेल्थना गव्हाची चपाती खाल्लं की पोट फुगल्यासारखं होतं, पोट डंबरल्यासारखं होतं. काहीमध्ये म्हटलं जातं की माझं पोट डंबरलं आहे, पोट दुखत आहे, पोट फुगलं आहे, म्हणजे त्याचं पचन व्यवस्थित होत नाही. आता ह्याच्यामध्ये अजून एक पॉईंट आहे जो म्हणजे एज फॅक्टर. काही एजमध्ये एन्झाईम्स बनणं कमी होतं, त्यामुळे आपले जे पचन एका तासात व्हायला पाहिजे त्याला 2 तास 3 तास लागतात किंवा आपलं मुवमेंट होत नसेल, पोटामध्ये प्रॉपर हालचाल होत नसेल तर हे पचन संस्थेचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि त्यामुळे त्यांना बनतो गॅस. त्यामुळे त्यांच्या त्यांना बनतो गॅस आणि गॅस बनल्यामुळे बाकीचे प्रॉब्लेम सुरू होतात, जसं की पोटामध्ये सुजल्यासारखं वाटणं, फुगणं, दुखणं, ढेकर येणं, गॅसेस होणं आणि त्याच्यामुळे इरिटेशन, त्रास होणं. यामध्ये अजून एक पॉईंट आहे, जसं की काही लोकांना मेडिकल इमर्जन्सी असते, कोलन रिगार्डिंग प्रॉब्लेम्स असतात किंवा पोटा रिगार्डिंग काही प्रॉब्लेम्स असतात, काही त्यांना आजार असतात किंवा क्रोनिक काही डिसीज असतात, तर यामुळेही गॅसेस होण्याचे चान्सेस वाढलेले असतात. अफेक्ट ऑन युअर बॉडी. तर हे पहिलं जाणून घ्या की आपल्याला कशामुळे त्रास होतो. आपल्याला डाळ खाल्ल्यामुळे त्रास होतो, आपल्याला मूग डाळ खाल्ल्यामुळे त्रास होतो का, आपल्याला गव्हाची चपाती खाल्ल्यामुळे त्रास होतो, काही फ्रूट्स आपल्याला अवॉइड करावे लागतात का. तर ह्या गोष्टीला जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येकाच्या शरीराची रचना, लेवल आणि पचन करण्याची शक्ती, एन्झाईम अवेलेबल असणारे एन्झाईम्स या सगळ्या गोष्टींवर तुमची हा सगळा पार्ट आहे जो गॅस का बनतो हे तुम्हाला सांगतं.
तर निश्चितच हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार आहे की कारण गॅस का बनतो, गॅसमुळे त्रास का होतो, आपण काय काय खाल्ल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतात किंवा ह्या गोष्टी आपण जाणून घेणं आणि त्यानुसार आपल्या जीवनामध्ये जेवणामध्ये बदल करणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याबरोबर इंस्टाग्राम आणि फेसबुकला मला फॉलो करायला विसरू नका.